श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 6 वसिष्ठांचा उपदेश। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती। श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते। श्रोता वक्ता सावधाना भवन्तु। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। जय जय जगद्वंद्या वेदसारा अनंगदहन हृदय विहारा कमलोद्भव जनका परात्परा अगोचरा निरुपाधिका। इच्छा मात्रे प्रचंड मायेने रचिले ब्रह्मांड 84 लक्ष योनी उदंड जीवात भरियेले। विष्णूला नमन करत आहे। शिवाला आवडणारा किंवा ब्रह्मदेवाचा पिता असा विष्णू त्यांना नमस्कार करताय आणि म्हणतायत हे जे जग आहे ते सगळं मायेने भरलेलं आहे म्हणे। ते जीव विसरुनी तू ते भुलले देखोनी विषयाते मनोनी विसरले निजपदाते अहम्मतीने भुलोनिया। सगळं मायेने भरलेलं आहे। सर्व जे विषय आहेत आपल्या ह्याच्यामध्ये माया मोह त्याच्यामध्ये सगळे अडकलेले आहेत। शब्द विषय घेता काने कुरंग वेचला समूळ प्राणे स्पर्श विषय सेविता वारणे अंकुशे आकर्षोणी हिंडविती। रूप विषय देखता पतंग करी आपला देह त्याग रस विषय मीन सवेग गळ गिळोनी मुके प्राणा। गंध विषय मिलिंद भुलोनी कमळकोशी वेची प्राण ते 5ही विषय पूर्ण भोगिती जाण मानवे। शिकारी जेव्हा हरणाची शिकार करतो तेव्हा शब्द म्हणजे गाणे वगैरे लावतो। संगीत ऐकून ते हरिण आपोआप खेचलं जातं। किंवा स्पर्श मिळवण्याकरता हत्ती जाळ्यात अडकतो। किंवा रूपविषय म्हणजे रूप बघून पतंग असतो ज्योतीला बघून पतंग उडी घालतो त्याच्यावर आणि आपलं जळून जातो मरून जातो। तसं खाण्यासाठी म्हणजे रसना तर ते मासा असतो तो गळामध्ये त्याला एक भक्ष्य अडकवतात आणि ते पाण्यात सोडतात त्याने ते मासा त्याला अडकून येतो। आणि गंधविषय म्हणजे शब्द स्पर्श रूप गंध हे सर्व जे आहे ते सर्व माणसामध्ये आहे म्हणे। गंध म्हणजे वास घेण्यासाठी कमळामध्ये भुंगा अडकतो। असे हे सर्व प्राणी हे करतात म्हणे आणि आपला प्राण देऊन टाकतात। त्याप्रमाणे मनुष्यामध्ये हे सर्व विषय भरलेले आहेत। तुझ विसरोनी रामा जीव भुलले देह गेह धन कामा। तर ह्याच्या तुला सगळे विसरून देह घर द्रव्य कामवासना याच्यामध्ये सगळे अडकलेले आहे। त्यासी तारावया पूर्ण ब्रह्मा दशरथात मजा जाहलासी। आणि मग हे जे लोक अडकलेले आहेत याच्यामध्ये संसार दुःखामध्ये तर त्यांना तारण करण्यासाठी तू दशरथाचा पुत्र झालास म्हणजे राम। पंचमाध्यायांचे अंतिज कथा दशरथे राम दिधिला गाधी सुता यावरी वर्तले ते तत्वता ऐका आता सावधान। आता मागच्या अध्यायामध्ये विश्वामित्रांना दशरथांनी त्यांचा पुत्र राम दिलेला आहे म्हणे। गुरुसी शरण निघाला रघुनाथ हे कथा वाल्मिके कथिली अद्भुत। तो बृहद्वासिष्ठ ग्रंथ 32 सहस्र श्लोकपै समुद्रायसा थोर ग्रंथ त्यातील सार सांगो मुख्यार्थ। जैसे भागीरथी तून तृष्णार्थ पाणी सेवी अंजुळीने। तर याने हे जे आहे दिले पुढे गुरूंनी जे सांगितलेलं आहे वसिष्ठांनी रामाला जे काय सांगितलेलं आहे तो हा ग्रंथ फार मोठा आहे म्हणे। पण त्याच्यामधलं मी तुम्हाला थोडं सांगतोय म्हणे। जसं समुद्रामध्ये भरपूर पाणी असतं पण आपण थोडंसंच घेतो। किंवा भागीरथीमधून एवढी मोठी गंगा भागीरथी आहे त्याच्यातून थोडंसं पाणी ओंजळीभर पाणी घेतो म्हणे आपण। त्याप्रमाणे मी हे तुम्हाला सांगतो आहे। सागरा माझी बुडी देऊन काढिती सतेज मुक्ते वेचून की याचकाशी सापडे अपार धन परी यथाशक्ती मोठ बांधी। समुद्रात भरपूर मोती आहेत पण आपल्याला जेवढे काढता येतील तेवढेच आपण काढतो। किंवा एखादा याचक आहे त्याला भरपूर धनद्रव्य दिसतंय पण त्याला जेवढं उचलता येईल तेवढंच तो घेतो म्हणे। देखिला अन्नाचा पर्वत परी आपणा पुरतेच घे क्षुधार्थ तैसा बुद्धद्वास शिष्ट ग्रंथ त्यातील गुह्यार्थ ऐका हो। एखादा भुकेलेला आहे आणि त्याला भरपूर अन्न दिसतंय पण तो किती घेईल त्याला जेवढं त्याची
भूक क्षमेपर्यंत तेवढा घेईल तो. त्याप्रमाणे हा ग्रंथ भरपूर मोठा आहे, परंतु आपल्याला इतकं सांगणं शक्य नाही, त्यामुळे थोडक्यात सांगतो म्हणे मी. वाल्मिकीची उच्चिष्ट उत्तरे, तीच परिसा तुम्ही सादरे. श्रोते म्हणती उच्चिष्ट खरे, तरी तेच का हो बोलता. हे वाल्मिकींनी सांगितलेले आहे, म्हणजे हे वाल्मिकांचं उष्ट आहे म्हणे. तर मग तुम्ही त्यांना उष्ट का म्हणतायत म्हणे. पराचे उच्चिष्ट अंगीकार, कदा न करीती श्रोते चतुर. संदेह धनुष्य घेऊन थोर, प्रश्नाक्षर शरशोधित सोडिती. म्हणे हे उष्ट का खायचं म्हणे, असं श्रोते विचारतात म्हणे. संशय घेऊन विचारता की उष्टच का बरं खायचं म्हणे. मग वक्ता म्हणे ऐका सावधान, कोण ते उच्चिष्ट घेती सज्जन. तरी ते मधुमक्षुकांचे उच्चिष्ट पूर्ण, मधु आवडे देवा ते. आता कोणतं उष्ट चालतं आणि कोणतं नाही चालत ते सांगितलेले. आता मधमाशांचं उच्चिष्ट काय असतं, मध. ते सर्व देवांनासुद्धा आवडतं. वत्स आधी करी दुग्धपान, ते अवश्य घ्यावे न करिता अनुमान. भ्रमर आधी जाय पुष्प सेवून, परिते शास्त्रज्ञ अंगीकारिती. वासरू आधी गाईचं दूध पितं आणि नंतर आपण त्या गाईचं दूध काढतो. ते उष्ट झालं का, तर नाही. तर हे असं उष्ट चालतं म्हणे. मेघमुखीचे जीवन, ते उच्चिष्ट नव्हे कधा जाण. या गीचा पुरोडांश पूर्ण, उच्चिष्ट कोण म्हणे त्यासी. गौतम गोदा आणली प्रार्थन, तेने आधी केले स्नानपान. व्यासाचे उच्चिष्ट पुराण प्राचीन, उच्चिष्ट पूर्ण नव्हे ते. आभाळातून पाऊस पडतो, ते आधी मेघात जातं, म्हणजे ढगांमध्ये जातो. तर ते ढगांचं उष्ट झालं म्हणे. ते उष्ट म्हणेल का त्याला कोणी, तर नाही. किंवा गौतमांनी गोदावरी आणली म्हणे, आधी त्यांनी स्नान केलं, मग ते उच्चिष्ट झालं. किंवा व्यासांनी जे पुराण सांगितलेलं आहे, तर ते त्यांनी आधी लिहिलं वाचलं आणि मगच आपण वाचतो ते. तर ते उष्ट झालं का, तर नाही. विष्णू नैवेद्य पावन, त्याच उच्चिष्ट कोण म्हणेल. वाल्मिक काव्य म्हणून, उच्चिष्ट नव्हे सर्वतः. आपण भगवंताला नैवेद्य दाखवतो, विष्णूला नैवेद्य दाखवतो आणि मग आपण खातो, तर ते उष्ट झालं का, तर नाही. तसं वाल्मिकाचं काव्य जे आहे, तर त्याला हे उच्चिष्ट म्हणू शकत नाही. व्याघ्र मृग चर्म गहन, सुकर केश पट्टकुले जाण. हस्तिदंत गवाशृंग पूर्ण, इतुकी ब्राह्मण पवित्र म्हणती. आता पवित्र काय काय आहे, व्याघ्र वाघाचे आणि हरणाचे जे कातडे आहे ते आसन म्हणून घेतात, तर ते शुद्ध झाले. सुकर केश म्हणजे डुकराचे केस, आणि पट्टकुले म्हणजे रेशमी वस्त्र, रेशमेच्या किड्यांपासून बनवलेलं ते सुद्धा शुद्ध आहे. हस्तिदंत गवाशृंग म्हणजे हत्तीचे दात आणि सांबरशिंग असतं, ते पण त्यांनासुद्धा आपण पवित्र म्हणतो. असो ऐका पूर्वानुसंधान, यागरक्षणार्थ जाता रघुनंदन. कौशिकाप्रती राजीवनयन, बोलता जाहला ते धवा. श्रीराम म्हणे महाऋषी, मज तुम्ही नेता युद्धासी. क्षणभंगुरता देहासी, आत्मप्राप्ती नाही माते. तर हे सांगायला लागले, राम विचारायला लागले यांना, विश्वामित्रांना, की तुम्ही मला नेताय म्हणे युद्ध करायला, पण हा देह क्षणभंगूर आहे म्हणे, तर त्या आत्मप्राप्ती नाही आहे म्हणे. तर त्याच्यासाठी मला काहीतरी सांगा. आत्मप्राप्ती विन साधन, जैसे अलंकार गळसरी विन. की दीपाविन शून्य सदन, जीवनाविन सरिता. तर आत्मज्ञानाहून आत्म्याला गतीच नाही म्हणे. तर तुम्हाला काहीतरी सांगा. जसं गळसरी म्हणजे एखाद्या पतिव्रतेने सर्व दागिने घातले आणि तिने मंगळसूत्रच घातलं नाही, त्याप्रमाणे. किंवा मोठं घर बांधलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लाईटच नाही आहे, किंवा नदी आहे आणि त्याच्यामध्ये पाणीच नाही आहे, त्याप्रमाणे आत्मा आहे, पण त्याला आत्मोन्नती करण्याकरता योग साधना काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. की भ्रतारावीन कामिनी, की अत्रिसुतावीन रजनी. तैसे आत्मप्राप्त वाचुनी, व्यर्थ प्राणी नाडले. एखादी स्त्री आहे, तिला पती नाही आहे, तिचं जीवन व्यर्थ, त्याप्रमाणे. किंवा रात्र आहे आणि तिथं चंद्र नाही आहे, तर ते अंधारी रात्र वाटते, तसं त्याप्रमाणे हे उदाहरण दिलेलं आहे. आत्मप्राप्तीसी कारण, धरावे श्री गुरुचे चरण. गुरु कृपेविण ज्ञान, कल्पांती ही साधेना. पदार्थ न दिसे नेत्रे विन, गोड न वाटे जीवनाविन. परिसाविन सुवर्ण, लोहाचे नोहे कल्पांती. त्याप्रमाणे आपल्याला गुरुशिवाय आपल्याला कुठलं ज्ञान मिळत नाही म्हणे. जसं एखादा पदार्थ आपण बघतो, तर ते डोळे नसतील तर आपण काय बघणार आहे.
किंवा सुवर्ण आहे पण लोखंड आहे पण परीच नाही आहे, तर काय करणार? तसं म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरूंची आवश्यकता आहे. जो गुरुसेवेसी सादर, आत्मज्ञात जोडूनी कर, उभे त्यापुढे निरंतर, अहोरात्र तिष्ठतसे. गुरुसेवा ज्यासी नावडे, त्याचे ज्ञानासी पडले किडे. जन्ममरणांचे साकडे, नसरे त्यांचे कल्पांती. ज्यांना गुरु आवडत नाही, गुरुसेवा गुरुची पूजन आवडत नाही, तर ते त्यांचा जन्म व्यर्थ आहे म्हणे. ज्यासी नावडे गुरुसेवन, तो जाहला चतुष्षष्टी कला प्रवीण. साही शास्त्रे मुखोद्गत पूर्ण, परी ते भाषण मद्यपियांचे. मोठाई 64 कलांमध्ये निपुण आहे, पण गुरुचं पूजन आवडत नाही. त्याचे सर्व शास्त्र मुखोद्गत आहे, पण गुरुसेवा आवडत नाही, तर काय करणार? तर तो व्यर्थ म्हणे त्याचे. जसं तो किती बडबड केला तरी त्याचं भाषण म्हणजे एखाद्या दारुड्याने बडबड केल्यासारखं आहे. तेने केले जरी कीर्तन, दावीवर पांगे डोलोन. परी गुरुदास्य नावडे पूर्ण, त्याचे बंधन चुकेन. जळो त्याचा प्रताप, काय चाटावे कोरडे तप. जैसे गत धवेचे स्वरूप, यौवन काय जाळावे. गर्भांधाचे विशाळ नेत्र, अदातयांचे उंच मंदिर. की धनलुब्धाचा तत्वविचार, की रम्य गृह अंत्यजांचे. जसं एखादा कंजूस मनुष्य आहे, त्याच्याजवळ भरपूर धन द्रव्य, काय उपयोग आहे? काहीच नाही. किंवा एखादा तत्त्वज्ञानी आहे पण त्याला काही सांगता येत नाही. किंवा एखादा दोघे डोळ्यांनी आंधळा आहे, मोठे मोठे कमळासारखे डोळे आहे त्याचे, पण त्याला बघता येत नाही, जन्मांध आहे म्हणे, तर त्याचा काही उपयोग नाही. त्याप्रमाणे भ्रष्टासी कायसे कुळगोत्र, श्वाननेने पवित्र. जैसे मद्यपियांचे पात्र, श्रोत्रिय न शिवे सर्वथा. तैसे गुरु कृपेविन जे नर, व्यर्थ नर देहा आले खर. जसा विषय व्यापारी सादर, त्यासी आपपर नाठवे. जसं त्याला कशाचाच हे नाही म्हणे, गुरुकृपा नाही आहे त्याच्यावर, तर तो व्यर्थ जन्माला म्हणजे खरं म्हणजे गाढवासारखा नुसताच जन्माला आलेला आहे म्हणे. आणि कायम तो विषयभोगामध्ये रमलेला असतो. असं उत्तम मनुष्य देह पावन, तेथे साधावे आत्मज्ञान. ज्ञानहीन ते मूढपूर्ण, गूढ नरक भोगिती. मनुष्य देहात आले आणि त्यांनी आत्मज्ञान सेवन नाही केलं तर ते व्यर्थ म्हणे, तर ते नरकातच जातील. रघुपतीचे बोलाई कुणी, सभा संत सुखावले मणी. विश्वामित्र तेव्हा आनंदोनी, ब्रह्मनंदना प्रती बोले. जगद्वंद्य रवी. मग रामांचं बोलणं ऐकून विश्वामित्र आता सांगायला लागले वसिष्ठांना. जगद्वंद्य रवी कुलभूषण, त्यासोपदेशी दिव्य ज्ञान. जो अनंत ब्रह्मांडाची साठवण, लीला वेशधारक जो. ते वेळे उठवणी रघुनाथ, जो होय कमलोद्भवाचा तात. तो वसिष्ठाशी साष्टांग नमित, शरणांगत झाला असे. मग राम तिथून उठले आणि जो ब्रह्मदेवाचा पिता आहे म्हणजे श्रीराम, तर तो वसिष्ठांना साष्टांग नमन करतो आणि विचारतोय. म्हणे तन मन धनेसी अनन्य, श्री वसिष्ठा तुझ मी शरण. ऐसे ऐकता ब्रह्मनंदन, हृदयी धरी राघवाते. म्हणे जगद्वंद्या श्रीरामा, अवतार पुरुषा परब्रह्मा. तू सच्चिदानंदन घन परमात्मा. तुझ मी काय उपदेशू, तू आदिनारायण निष्कलंक. भोगेंद्र जाहला तुझा तल्पक, वेदशास्त्रांसी पडले ठक. तुझे स्वरूप वर्णिता. तर मग वसिष्ठ सांगायला लागले, अरे म्हणे तूच जगदात्मा आहे, जगाचा नारायण आहे. आणि जो शेष आहे तो तुझं मंचक झालेला आहे, तुझा पलंग झालेला आहे म्हणे, तू त्याच्यावर विराजमान होतो. आणि एवढे वेदशास्त्र सर्व तुझ्यातच सर्व सामावलेलं आहे, तर तुला मी काय सांगणार म्हणे, मी काय उपदेश करू म्हणे, असं वसिष्ठ त्यांना सांगतायत रामाला. तुझे नाम जपता सार, शीतळ जाहला अपर्णावर. गुरु महिमा प्रकटावया साचार, शरण मजा आलासी. देवभक्तांची पूजा करी यथार्थ, याचकासी राजा दान मागत. सागर जैसा स्तवन करीत, सरोवराचे प्रीतीने. वाचस्पती मुक्यासी पुसे विचार, दीप प्रकाश इच्छी दिनकर. चकोरासी म्हणे अत्रिकुमर, मध तृप्त करा तुम्ही. म्हणजे हे तर असंच झालं म्हणे उलटं. एखादा राजा आहे आणि तो भिकाऱ्याकडे काहीतरी मागतोय. देव आहेत ते भक्तांची पूजा करतायत. किंवा समुद्र आहे आणि तो कोणाचं रावण्या हे करतोय, तर सरोवराचं.
आणि एखादा बृहस्पती तो मुक्याला म्हणतो तुझे विचार काय ते मला सांग. किंवा छोटासा दिवा आहे तो सूर्यनारायणाला म्हणतो मला उजेड दाखवा असं. किंवा चकोर आहे त्याला चंद्र म्हणतोय मला तृप्त करा म्हणे, शांत करा असं. ह्याप्रमाणे हे उलटं झालं म्हणे, तूच मला उलट विचारतोय म्हणे. कल्पतरू दुर्बळासी मागे दान. कल्पतरू आहे तो गरिबांकडे दान मागतो. कल्पतरू दुर्बळासी मागे दान. जलद म्हणत मी तुझे स्तनपान करी. कल्पतरू दुर्बळासी मागे दान. जलद चातकासी मागे जीवन. चक्रवाकाचे दर्शन तरणी इच्छी नवल हे. प्रीतीने माता बाळकासी म्हणत मी तुझे स्तनपान करीन सत्य. की तृषाक्रांतांसी मागत उदक जैसे जान्हवी. म्हणे एखादा तहानलेला आहे त्याच्याकडे नदी पाणी मागते, हे शक्य आहे का? तर नाही. वनस्पतीस म्हणे वसंत मज तुम्ही निववा समस्त. तैसा तू जगद्गुरु रघुनाथ गुरुसी शरण आलासी. तसा तू म्हणे तूच देवेन तुम्हाला शरण आलेला आहे असं हे वसिष्ठ श्रीरामांना म्हणतायत. संतोषोनी ब्रह्मनंदन श्रीरामास सन्मुख बैसवून. गुरुसंप्रदाय शास्त्रप्रमाण महावाक्य दीक्षाविधी. जो माया नियंता जगद्भूषण तो वसिष्ठा पुढे ओढवी कर्ण. चहुवेदांचे जीवन ते महावाक्य ऋषी सांगे. आणि मग राम त्यांच्या पुढे बसलेले आहेत आणि वसिष्ठ त्यांना सांगतायत आणि राम कान देऊन ऐकतायत. वसिष्ठ म्हणे सप्रेम सर्वद्रष्टा तू आत्मा राम. सर्व व्यापक तू पूर्ण ब्रह्म. अतींद्रिय वेगळा जे काय आहे ते सर्व तूच आहे म्हणे. जगडंबरा सकळ हा तुझे मायेचा खेळ. मिथ्याभूत जैसे मृगजळ साच नव्हे सर्वथा. तर जगाच्या हा जो पसारा आहे म्हणे हे त्याच्यामध्ये सर्व हा जे काय आहे ते सर्व माया मोह जे त्याचा सर्व खेळ आहे म्हणे. अलिप्त सर्वांसी तत्वता जैसा सर्वांघटी बिंबिला सविता. की काष्टा माझी अग्नी पाहता अलिप्त जैसा सोनी. की वाद्यान माझी ध्वनी उमटती की कंठी राग उठती. परी तेथे असोनी नसती तैसा सर्वाभूती राघव तू. जसं लाकडं आहेत म्हणे, कोरडे लाकडं, त्यांच्यामध्ये अग्नी असतो पण तो आपल्याला दिसतो का? तर नाही. तर त्याप्रमाणे एखादं वाद्य आहे तर त्या वाद्यामधून आवाज येतो पण ते आपल्याला आवाज दिसतो का? तर नाही म्हणे. त्याप्रमाणे तू सगळ्यांमध्ये असूनसुद्धा वेगळा आहेस म्हणे. की दर्पणीची स्वरूपे दिसती परी मिथ्या रूपे. तैसा रामा तू विश्वरूपे व्यापोनिया अलिप्त. आरशातलं आपलं रूप दिसतं आपल्याला पण ते पकडता येतं का? तर नाही. त्याप्रमाणे सगळ्या विश्वामध्ये तूच भरलेला आहे असं हे रामांना सांगता वसिष्ठ. बीजा माझी तरुवर की तंतू माझी वस्त्र. की उदकी तरंग अपार विश्व समग्र तुझ पासी. तुझ माझी अनंत ब्रह्मांडाच्या कोडी. तुझी माया घडी मोडी जीवास भुरळ घालून पाडी. विषयावरती सर्वता मायेचे अवघे विकार ते मृगजळाचे दाटले पूर. की गंधर्व नगर सविस्तर रचिले दिसे मिथ्या. जसं एखादं बी आहे त्याच्यामध्ये झाड असतं पण ते आपल्याला दिसत नाही. किंवा कापूस आहे त्या कापसामध्ये वस्त्र लपलेलं आहे. किंवा नदी आहे त्याच्यामध्ये तरंग आहेत ते आपल्याला दिसतं का? तर त्याप्रमाणे तशी ही तुझी माया जी आहे ती सर्व हे दाटलेलं आहे म्हणे संसारामध्ये. हे ओडंबरींचे लेणे पूर्ण. की स्वप्नीचे राजसिंहासन. की चित्रीचा हुताशन ज्वाळा अद्भुत दिसती. तर हे सगळं जादूचं आहे म्हणे. जसं स्वप्नामध्ये राज्यसिंहासन दिसतं तर ते सकाळी उठून पाहतं तर काहीच नसतं. किंवा चित्र आहे जाळांचं, मोठा जाळ आहे, ज्वाळा दिसत आहे पण त्याचा चटका बसतो का? तर नाही, कारण ते खोटं आहे सगळं. की दर्पणीचा दिव्य हार. की मृगजळा माझी वंध्यापुत्र. की शुककार जताचे करुणी पात्र. रात्री समीन धरतसे नयनातील पुतळी. गर्भांधे पदरी धरली. की कल्पांत विजू गिळाली मशके केवी घडे हे. नयनातील डोळ्यातल्या ज्योती असता म्हणे तो जन्मांध आहे पण त्याला काहीच त्याचा उपयोग होत नाही. त्याप्रमाणे एक मासा आहे म्हणे, मशक म्हणजे किडा माशी, तर ती वीज धरू शकेल का? तर नाही. त्याप्रमाणे पांगुळ धावे अंतराळी तेने आकाशाची साल काढली. प्रभंजनाची चिंधी फाडली साच बोली का हे. पांगळा आहे आणि तो आकाशाला धरायला चाललेला आहे. किंवा हे वारा आहे म्हणे तर वाऱ्याची चिंधी फाडली म्हणे त्याने, तर होणार आहे का? तर नाही.
त्याप्रमाणे की कुहूचे काळोखे भरले ते दिवा दोहो प्रहारा वाळू घातले की उरगाचे पाय बांधले सिकता तू करून या. की काळोखी रात्र आहे म्हणे तर तिला धरून असं वाळत टाकलेले होते असं तर ते करता येईल का तर नाही. काढोनी दीपाचा रंग वस्त्रे रंगविली सुरंग की वडवा नळा माझी काग खेळती काय घडे हे. दिव्याचा रंग काढून त्याच्यामध्ये कपडे रंगवले म्हणे आणि ते वडवानळामध्ये म्हणे म्हणजे याच्यामध्ये समुद्रातील जो वडवानळ असतो त्याच्यामध्ये भिजवले म्हणे. तर करता येणार आहे का तर ते नाही. तसं अशक्य गोष्टी आहेत या सर्व. हे सर्व जैसे असत्य तैसी माया मिथ्याभूत साच की लटकी इत्यर्थ ब्रह्मादिका नोहेची. तर ती ही माया आहे ती सर्व खोटं आहे मायेचं रूप. मायेचे परमविंदान थोरा थोरासी न कळे पूर्ण तरी मायेची कथा सांगेन ऐक सावधान श्रीरामा. तरी ही जी माया आहे तर तिची आता मी तुला गोष्ट सांगतो म्हणे. ती कोणालाच कळत नाही म्हणे अशी ही माया आहे. जेने न्यायशास्त्र निर्मिले पूर्ण तो गौतम ऋषी परमप्रवीण त्याचा शिष्य सुजान गाधी नाम तयाचे त्यास चोहो वेदांचे अध्ययन षटशास्त्री परमनिपुण तेने केले दिव्यानुष्ठान झाला प्रसन्न श्री विष्णू. मग बोले इंदिरानाथ प्रसन्न झालो माग इच्छित यावरी तो ब्राह्मण बोलत काय ते ऐक श्रीरामा. तो श्रीरामा ऐक म्हणे. जो काही न्यायशास्त्र जाणतो तो ते असे गौतम ऋषी त्यांचा एक शिष्य होता सुजान म्हणजे गाधी नावाचा एक हुशार असा त्यांचा शिष्य होता. तर त्याला 14 विद्यांचे ज्ञान होते आणि सगळे शास्त्रात तो पारंगत होता. असा तो त्याचं अनुष्ठान केलं त्याने आणि त्याला श्री विष्णू प्रसन्न झाले आणि तो मग त्यांच्याकडे मागायला लागला. गाधी म्हणे विष्णू प्रसन्न झाला आणि म्हणायला लागला की तुला काय पाहिजे ते माग म्हणे. गाधी म्हणे ऋषिकेशी मज दावा तुझी माया कैशी तिने ठकविले बहुतांशी मज वेगेशी पाहू दे. म्हणे माया काय म्हणे ते मला दाखवा म्हणे एकदा असं तो विष्णूंना सांगायला लागला तो गाधी. ऐकोणी हसला नारायण माया पाश परम दारुण तोडी म्हणून येती शरण तू तीस पाहिन का म्हणसी. लोक म्हणतात म्हणे नको हा माया पाश माझ्यातली माया सोडवा असं म्हणतात आणि तू म्हणतो मला माया दाखवा म्हणे असं का म्हणतो म्हणे तू म्हणे असं विष्णू म्हणायला लागले त्याला. दिसते ते अवघे असत्य हेची मायेचे रूप यथार्थ जैसा दोरीवरी सर्प भासत की शुक्तिकेवरी रजत जैसे. अरे हे सगळं जसं शिंपल्यावर मोती दिसतो किंवा एखाद्या दोरीवर ते साप दोरी असते म्हणे तिला आपल्याला वाटतं की साप आहे. नुसतं रिकामं शिंपलं असं तर आपल्याला वाटतं त्याच्यामध्ये मोती आहे असं. तर त्याप्रमाणे की खुंट तोची चोर भ्रांतासी भासे साचार जैसे स्वप्नीचे सैन्य पार जागृती तर मिथ्या ते. तर एखादा खांब असतो आपल्याला वाटतं चोरच उभा आहे बरं का तिथं किंवा स्वप्नामध्ये सैन्य दिसतं सर्व दिसतं पण ते सकाळी उठून बघावं तर ते सर्व खोटं असतं आणि हिलाच माया म्हणतात म्हणे. गाधी म्हणे वैकुंठराया तू मिथ्या रूप सांगसी माया तरी मार्कंडेय ऋषीवर्या ब्रह्मादिका भुलविले. तू म्हणतो हे खोटं आहे म्हणे तर ह्या मायानेच मार्कंडेयासारख्या ऋषींना भुलवलं ना म्हणे. तरी ते मज क्षणभरी सर्वोत्तमा दावी नेत्री हसत से वैकुंठ विहारी बोलय कोण तयाचे. तर हा आटालाच पेटा मला दाखवा म्हणे माया काय दाखवा. हरी म्हणे माया देखून समूळ जाशी तू भुलोन तुझे कासावीस होतील प्राण मग कोण सोडविल. म्हणे तू माया बघशील पण तूच तिथं फशी पडशील म्हणे कासावीस होशील म्हणे तर मग होईल तुला कोण सोडवायला येईल म्हणे. मग म्हणे तू भ्रंशेल तुझी भ्रंशेल सकळमती पडशील महा आवर्ती मग गाधी म्हणे जगतपती वर निश्चित देई माते. तर म्हणे तुला भ्रम पडेल आणि तू संभ्रमात पडून जाशील म्हणे. चालेल का म्हणे. मग तो गादी म्हणतो मला काहीतरी वर द्या म्हणे. तो आता वर मागतो. मी कासावीस जेव्हा होईन तेव्हा तू मज आठव दे येऊन तुझे करिताची नामस्मरण पुढती भेटे ऐसाची. म्हणे मला जर भ्रम पडला तर मला वर दे म्हणे की तू मला येऊन भेटशी आणि मी तुझं नाव आठवलं तुझं नामस्मरण केलं की तू मला लगेच येऊन भेट म्हणे. असं विष्णूला तो सांगतोय गादी. अवश्य म्हणून जगन्निवास जाता जाहला स्वस्थानास काही एक लोटले दिवस ऐके सर्वेशा राघवा. तर आम्हाला वसिष्ठ सांगतायत ऐक म्हणे. मग
त्या विष्णूने त्याला वर दिला आणि आपल्या याच्या वैकुंठात निघून गेले. काही दिवसांनी काय झालं ते ऐक म्हणे. जान्हवी तीरी अरण्यात गाधी राहिला श्री सहित. एकदा माध्यान्हा आला आदित्य ऋषी जात स्नानाते. प्रवेशता गंगा जीवनी मनात म्हणे माया अजुनी. मज कान दावी चक्रपाणी कैसी करणी तयाची. ते एकदा हा जान्हवीच्या तीरावर गाधी आपल्या पत्नीसह जाऊन राहिला आणि दुपारच्या वेळेला साधू संत आंघोळीला जात होते. त्यावेळेला याच्या मनात विचार आला म्हणे अजून तो पण गेला आणि मग म्हणतो अजून माझ्यावर मायाने का करणी केली, माझ्यामध्ये अजून माया का आली नाही म्हणे, हे मला दाखवणार होते म्हणे विष्णू. अगमर्शन करी ब्राह्मण तो मायेने मांडिले विंदान. गाधीस वाटे आले मरण व्यथा दारुण झाली. तो पातळे यमदूत तिही प्राण काढिले त्वरित. यमा पाशी मारित गाधी नेला ते धवा. आणि मग असं त्याच्या मनात आलं आणि मग त्याच वेळेला काय झालं, त्याचे प्राण काढून घेतले. यम आला आणि त्याचे प्राण काढून घेतले. असं म्हणजे माया त्याच्यावर त्या आपला आपलं पसरावायला लागली आणि तेव्हा त्याला असं वाटायला लागलं की मला मरण आलं याचं. आणि तेवढ्यात हे आले यमदूत आणि त्याचा प्राण काढला. तो पातले यमदूत तीही प्राण काढिले त्वरित. यमापाशी मारित गादी नेला ते धवा. मग ते मायेने नेला त्या यमांनी मारत यमदूतांनी यमापाशी नेलं त्याला. तो तेथे यमजाचनी दारुण कुंभिपाकी घाली ती नेऊन. असित पत्रवणी हिंडवून सप्तप्त स्तंभासी बांधिती. मग त्याला तलवारीसारख्या धार असलेल्या गवतामध्ये नेलं. नंतर तापलेला जो खांब होता त्याला बांधलं. मग इतुके दुःखे विप्रभोगित परी आपण उभा जान्हवीत. मग तो जन्मला चांडाळ योनीत कंटज नाम तयाते. 25 वर्षेपर्यंत स्त्रीपुत्र झाले बहुत. वाटा पडवणी असंख्यात द्रव्य पार जोडले. हे सगळं त्याला आता दिसतं येते काय काय आहे ते. नाना परीच्या हिंसा करी गो ब्राह्मण जीवे मारी. तो तेथे आली महामारी सर्व ही मेली कुटुंबाची. मग महामारी आली तर त्याचे कुटुंबातले लोक होते ते सर्व मरून गेले. माय बाप श्री पुसूत एकदाची पावली मृत्यू. कंठज विचारी मनात हो विरक्त यथोनिया. रडे कंठज नाम महार आता न मिळे म्हणे संसार. नंतर तो ब्राह्मण झाला, नंतर महार झाला. रडे कंठज नाम महार आता न मिळे म्हणे संसार. मग अतित होन दुराचार देशोदेशी हिंडतसे. आता आला केरळ प्रदेशाप्रती. तो तेथीचा मृत्यू पावला नृपती. त्यास नाही पुत्र संतती मग प्रधान करती विचार. एक एक जन्म त्याला मिळतोय आणि मग तिथं तो आला, त्या कोणीच नव्हतो, देशोदेशी हिंडत होता आणि मग केरळ देशामध्ये आला आणि तिथला राजा मृत्यू पावलेला होता. मग ते बघतायत की आता इथं राजा कोण करावं. आला केरळ देशाप्रती तो तेथीचा मृत्यू पावला नृपती. त्यास नाही पुत्र संतती मग प्रधान करती विचार. मग शुंडा दंडी माळ देऊन शृंगारूपी हिंडविती हस्तीन. तव कंठजाचे कंठी आणून माळ घातली अकस्मात. मग हत्तीच्या सोंडेत माळ दिली आणि म्हणे ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्याला राजा करू. पण तिने हत्ती नेमकी तिथं आली, याच्याच गळ्यात माळ घातली. 6 वर्षे राज्य करुण देख भ्रष्टविले सकळ लोक. घरी जेऊ घातले सकळीक सोयरे केले बहुतची. एके दिवशी तो निर्लज्ज एकला जात बाहेर कंटज. प्रधान आदी सेवक सहज पाठी धावती तयाते. मग त्यांनी सगळे लोकांवर अत्याचार सुरू केले आणि एक दिवशी तो बाहेर चाललेला होता तेव्हा त्याच्या मागून प्रधान सगळे धावत होते. अवघी असी दटाविले रागे म्हणे नका येऊ माझ्या मागे. प्रधान गुप्त पाहती वेगे कोठे जातो म्हणून या. ते प्रधान आणि सेवक त्यांच्या मागे धावायला लागले तर तो म्हणतो नका येऊ म्हणे माझ्या मागे. रागावून त्यांना मागून पाठवून दिलं. मग हे सैनिक आणि प्रधान जे होते ते फक्त लपून बघत होते हा कुठे चालला म्हणे. तो ते गावीचे अनामिक परम उन्मत्त मध्यप्राशक. ते वाटेसी भेटले सकळीक कंठजासी ते धवा. तर एक अनोळखी दारू पिणारे लोक त्याला भेटले ते आणि त्यांच्याबरोबर हा गेलेला. तीही कंठज ओळखिला सत्वर म्हणती आमचा हा सोयरा. येणे लोक भ्रष्टविले कसरा नाही कळले कोणासीत हे.
त्यासी कंठज दटावी देखा, म्हणे ही गोष्ट बोलू नका, नाही तरी तुम्हा सकळी का, शिक्षा करीन साक्षेपे. ते प्रधानवर्गीय ऐकले, म्हणते राज्य समस्त बुडविले, कंठजासी मारून बाहेर घातले, मग विचारी बैसले समस्त. तो राजा झालेला होता, पण त्याचं वागणं चांगलं नव्हतं, तो दारू वगैरे प्यायचा. आणि मग शेवटी तिथून तो निघाला. प्रधान ते त्यांच्या मागे सगळे गेले आणि ते परत ते दारुडे त्यांना भेटले. आणि मग यांना कळालं की हा काही चांगला नाही, परत तिथून मार खाऊन त्याला हाकलून दिलं. श्रेष्ठी काढिला शास्त्रार्थ, घ्यावे देहांत प्रायश्चित्त, मग अग्निप्रवेश समस्त, लोक करती नगरीचे, प्रधानाधी अष्टाधिकारी, स्त्री पुरुष ते अवसरी, भस्म झाले अग्निभितरी, बाळे नगरी उरली पै. आणि मग ते राज्यातले जे लोक होते त्यांनी त्याच्यातला मार्ग काढला की देहांत प्रायश्चित्त घ्यायचं, असं म्हणून सगळ्यांनीच हे करून घेतलं, अग्निप्रवेश करून घेतला. ऐसे कंठजे देखिले, म्हणे थोर पाप मज घडले, तेनेही शरण रचिले, वरी आपण निजेला. मग तो कंठज होता तर त्याने पाहिलं, अरे माझ्या हातून तर एवढं पाप घडलं. मग त्याने पण ते चिता रचले आणि त्याच्यावर स्वतःला जाळून घेतलं. तो अग्निशिखा तेवेळी, वामांगी येऊनी झगटली, कंठजे हाक फोडली, उडी घातली खाली ती. आणि मग त्या अग्नी जेव्हा त्याला लागायला लागला तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला येऊन, मग तो डाव्या बाजूने जाळ लागायला लागला तेव्हा तो ओरडायला लागला. तो इकडे गाधी ब्राह्मण, बाहेर निघाला हाक फोडून, फोड आला तरतरुण, वामांगासी देखिला. आणि मग तो ओरडला आणि नंतर बघतो तर काय तो गाधी ब्राह्मण, मग त्याला ती शुद्ध आली, आपण एवढंच जन्म भोगलो बा असं. तो म्हणे मी गाधी ब्राह्मण, जान्हवीत करता स्नान, करीत असता घमर्षण, दुःखे दारुण भोगली. दर मायेने सगळं विष्णूंनी त्याला सर्व दाखवलं. राजा झाला, महार झाला, सर्व झालं. आणि मग जाळ लागायला लागलं तसा तो निघाला त्याच्यातून बाहेर, आणि तो मायेचं जे काय होतं ते त्याने ते भोगलं. सूर्यसुते मज गांजिले, चांडाळ योनीत जन्मविले, 6 वर्षे राज्य केले, लोक भ्रष्टविले सर्वही. म्हणे यमाने मला इतका त्रास दिला, चांडाळ योनीमध्ये मी जन्माला आलो, मग 6 वर्षे राज्य केलं, लोकांना भ्रष्ट केलं आणि त्यांच्या मृत्यूला पण मीच कारण झालं. म्हणे मृत्यू पावले असंख्य जन, जरी हे असत्य म्हणावे स्वप्न, तरी फोड आला तरतरोण, करी रुदन विप्रतो. तर ते म्हणे हे जो खोटं आहे तर माझ्या डाव्या मांडीला फोड पण आलेला आहे. म्हणे अग्निप्रवेश केला होता, चितेमध्ये जाळलं ना म्हणून, ते तर काही खोटं नाही ना. म्हणे विसरला तप अनुष्ठान, नाठवे संध्या वेदाध्ययन, आश्रमासी आला परतोन, चिंतार्णवी पडियेला, श्रीविनवी भ्रतारा लागून, तुमचे वामांगी का झोंबला अग्न, तव ते विलापे ब्राह्मण, म्हणे माझे हे न सांगावे. आणि मग ते त्याला कळालं की काय झालं ते. मग तो घरी आला. मग त्याची पत्नी विचारायला लागली, काय झालं म्हणे, मांडीला कसला फोड आलेला आहे तो. तो म्हणे काय काय घडलं ते माझ्याच्याने काही सांगितलं जात नाही म्हणे, असं सांगायला लागला पत्नीला. तो गाधीचा गुरुबंधू अकस्मात, आला तीर्थे करीत करीत, गाधी तयासी क्षेम देत, म्हणे कृषका बहुत झालासी. तर अचानक त्याचा जो गुरुबंधू होता तो तीर्थयात्रा करत करत त्या गाधीकडे आला एकदा. त्याने सांगितले. मग तो म्हणे अरे गाधी म्हणे तू असा का एवढा बारीक झाला, असं विचारायला लागला. तेव्हा तो सांगतो, त्याने सांगितले वर्तमान, मज एक पाप घडले दारुण, केरळ देशी एक नगर संपूर्ण, बाळेची तेथे नांदती, एकाचे घरी म्या घेतले अन्न, मग त्यासी पुसले वर्तमान, ते म्हणती कंठज महार येऊन, ग्राम आमचा भ्रष्टविला. तर तो सांगायला लागला म्हणे अरे म्हणे मी आता केरळ देशात, त्याचा जो गुरुबंधू होता तो सांगायला लागला की मी आता केरळकडून आलो म्हणे, तर केरळामध्ये सगळे बाळच आहेत म्हणे, तर मोठे मोठे प्रौढ लोक मोठे मोठे होते त्या सगळ्यांनी जाळून घेतलेले आहे आणि तिथं फक्त मुलंच नांदतायत म्हणे. तर म्हणे का बरं, तर म्हणे तो एक महाराला कंठज नावाचा आलेला होता म्हणे, तर त्यांनी आम्हाला सगळं भ्रष्ट केलं आणि आमच्यावर राज्य केलं म्हणे, सगळं ते सांगायला लागले. एकाचे घरी म्या घेतले अन्न, मग त्यासी पुसले वर्तमान, ते म्हणती कंठज महार येऊन, ग्राम आमचा भ्रष्टविला, समस्तांचे घेऊन प्राण, मग तो गेला येथून निघून, ऐसे पापी नगर ते पूर्ण, तेथे भोजन घडले मज. तर म्हणे तिथून मी आता जेवण करून आलेलो आहे म्हणे, ते पापी जे नगर आहे तिथून. तो दोष जावया संपूर्ण, 12 वर्षे करीतो तीर्थाटन, ऐसे तो गुरुबंधू सांगून, गेला पुढे वाराणसी. तर तो दोष मला लागलेला आहे त्याचं संपूर्ण जायला पाहिजे म्हणे, म्हणून मी आता
तीर्थयात्रा करतोय, आता चाललो म्हणे काशीला. प्रचित पहावया समस्त गेला आपण गाधी तेथ, तो अवघ्या खुणा यथार्थ प्रत्यय आला सर्वही. तर जाऊन त्याला वाटलं की खरंच तर बघावं म्हणे आपण, आपल्याला काय म्हणजे त्यांच्यावर मायेने सगळं घडलेलं होतं ना, तो म्हणे प्रत्यक्ष बघून तर येऊ. मग तो गेला तिथं, पाहिला तर तिथं सर्व त्याला दिसलं, सगळ्या खुणा खाना काय त्या. आपण जेथे जन्मला होता महार, तेथेही घेतला समाचार, तव ते अनामिक सांगती समग्र कंठ जेथेची जन्मला. मग तो तिथं गेला आणि पाहायला लागला, आणि तिथले लोक सांगायला लागले की कंठज नावाचा महार इथं जन्माला आलेला होता म्हणे. तेने 6 वर्षे राज्य करून केरळ नगर भ्रष्ट होऊन, मग काळे तोंड घेऊन गेला कोणे नेनो कोणीकडे. तो म्हणे तो राहिला 6 वर्षे राज्य केलं, कुठे गेला काळं तोंड करून काही माहीत नाही म्हणे, ते कोणालाच नाही माहिती म्हणे. गादी आश्रमासी आला परतोन, घेतली क्षितीवरी घालून, म्हणे आता कैसे ब्राह्मणपण गेलो बुडो निरवरवी. तर मग तो आला परत आणि जमिनीवर अंग टाकलं, मग म्हणायला लागला, अरे म्हणे आपल्यातून काय घडलं, ब्राह्मणपण सगळं गेलं म्हणे आपलं म्हणे. शोके कपाळ आदळी क्षिती, म्हणे मी गौतम शिष्य विख्यात जगती, मज हे कैसी घडली गती, कोणाशी स्थिती पुसो हे. मी तर गौतम ऋषींचा शिष्य म्हणे, माझ्याकडून हे असं विपरीत का घडलं असं म्हणून पश्चाताप करायला लागला, डोकं आदळायला लागला. असत्य जरी म्हणावे वहिले, तरी सर्वही प्रत्ययास आले, जन्म कर्म दुष्कृत फळे पाहुनी आले स्वयंनयनी. म्हणे मागच्या जन्माचं जे काय म्हणजे मागच्या जन्मी काय कुकर्म केलेलं होतं म्हणे, त्याचे फळं मी आता भोगतोय म्हणे. सत्य की असत्य पूर्ण, मज कोण सांगेल उकलवण, कोणासी मी जाऊ शरण, कैसे ब्राह्मण्य मज आता. म्हणे धाव धाव इंदिरावरा, वैकुंठवासिया करुणा करा, पतित पावना सर्वेश्वरा, राजीव नेत्रा जगद्गुरू. आता कोणाला विचारू म्हणे, असं म्हणून देवाचा धावा करायला लागलेला आहे तो. तात्काळ प्रगटला जगज्जीवन, म्हणे रे गाधी सावधान, माझी माया परमगहन, ब्रह्मादिका तर्क. म्हणे ब्रह्मदेवाला सुद्धा माझी माया काय आहे ते तुला कळत नाही म्हणे, तर बघ म्हणे. असं त्यांनी विष्णू प्रगट झाला आणि त्यांनी सांगितलं. तू म्हणविसी सर्वज्ञ जाणता, सत्य की असत्य माया सांगा आता, बहुत ऋषी तर्क करिता, निर्वाह सर्वथा नव्हेची. तूच म्हटला होता ना म्हणे माया काय ते मला दाखवती, दाखवली म्हणे तुला माया. जे कथिती सदावर सर्वदा ज्ञान, सांगती माया लटकी म्हणून, तेही मायेत गेले गुंफोन, जाहले दीन सर्वही. तुझ माया दावली किंचित, पुढे आणि पाहे अद्भुत, गादी धावून चरण धरित, सोडवी मज येथो म्हणे येथुनी. मग गादी भगवंते हृदयी धरिला, वरद हस्तमस्तकी ठेविला, निजात्मबोध प्रगट केला, सावध जाहला ब्राह्मण. आणि मग विष्णूने सांगितलं, तू म्हणत होता मला माया दाखव, तर ही माया तुला थोडीशीच दाखवली म्हणे, आता अजून पुढे बघ म्हणे काय. तर तो म्हणतो नको नको आता मला असं म्हणे. असं म्हटल्यावर विष्णूने त्याला पोटाशी धरलेलं आहे आणि आत्मबोध केला त्याला. जैसा स्वप्न देखता जागा होय, की यामिनी अंती उगवे सूर्य, तैसा बोध प्रकटता मोह भय, विरोनी गेले सर्वदे. तसा काय स्वप्नातून जागा होतो त्याप्रमाणे त्याला सगळा बोध आलेला आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचा जो मोहमाया होते ते सर्व निघून गेलेले आहे. असो गादीचा उद्धार जाहला, आपुले स्वरूपी मेळावला, हा इतिहास सांगितला माये निमित्त श्रीरामा. तर माया जी काय आहे त्याचं मी सर्व तुला सांगितलं म्हणे, असे वसिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतायत. मग बोले रघुनंदन, माया भावया काय कारण, स्वरूप निर्विकार निर्गुण, ते स्फुरण का जाहले. पिंड ब्रह्मांड नाना योनी, नाना वर्ण नाना खानी, हे मुळीहून मायेची करणी, मिथ्याभूत सर्वही. आत्मरूप किंवा गुणरहित विकाररहित असं जे काही आहे त्याच्याने ती माया व्हायला हे सर्व कारण आहे म्हणे. आता पिंड ब्रह्मांड नाना योनी, नाना वर्ण नाना खानी, हे मुळीहून मायेची करणी, मिथ्याभूत सर्वही. की निर्गुणास सगुण लागले, अव्यक्त ते व्यक्तास आले, अनामास नाम ठेविले, का अंग लाविले अनंगा. ऐसे ऐकोनी श्रीरामाचा प्रश्न, आनंदला ब्रह्मनंदन, म्हणे बारे तू परिपूर्ण चैतन्य घन, जाणोनी प्रश्न करीतोसी. तो म्हणे अव्यक्त ते व्यक्त का झाले, किंवा अनाम आहे त्याला नाव का ठेवलं, किंवा अनंग आहे त्याला अंग का लावले, असे प्रश्न विचारायला लागले श्रीराम. मग तो म्हणतो
तू एवढा पूर्ण ब्रह्म असून मला प्रश्न विचारतोय म्हणे, असं ऋषी म्हणतायत रामाला. रामा तुझेची दिव्य ज्ञान तुझची सांगतो परतोन, जैसे सुरतरूचे फळ घेऊन त्यासशी नैवेद्य दाविजे. तर तसा पूर्ण ब्रह्म आहे म्हणे तू, तुझं ज्ञान आहे ते तुझं दिव्य ज्ञान आहे तेच मी तुला परत सांगतो. जसं नारळाचं झाड असतं त्याचंच फळ घेतो आपण देवाला त्यालाच देतो तसं, किंवा कनकाद्रीचे सुवर्ण घेऊन त्या परीचं अलंकार घातले घडून, की क्षीरसिंधूचे दुग्ध घेऊन पुन्हा त्यासीच समर्पले. जसे अलंकार केले सोन्याचे आणि सोन्यालाच दिले म्हणे तसं, किंवा दुधाचा समुद्र आहे त्याच्यातूनच दूध काढायचं आणि त्या समुद्राला अर्पण करायचं तसं झालं म्हणे हे आता. की सागरीचे उदक मेघनेती मागुती सरिता आणुनी समर्पिती, तैसा श्रीरामा तुझं प्रती तुझेच ज्ञान सांगतो. जसं मेघ म्हणे ढग काय करता, आभाळातलंच हे घेता वाफेने, आभाळातलं समुद्रातलंच पाणी घेतात ते ढगांमध्ये जातं आणि पाऊस पडल्यावर नदीच्या रूपाने ते परत त्या समुद्रालाच आणून सोडतं म्हणे. त्याप्रमाणे मी हे करतोय म्हणे सर्व. तैसा श्रीरामा तुझं प्रती तुझेच ज्ञान सांगतो. तरी तू हा केला प्रश्न स्वरूपी का झाले स्फुरण, तरी ये विषय दृष्टांत सांगेन ऐक रामा निर्धारे. तर तुला एक सांगतो म्हणे दृष्टांत सांगतो म्हणे ऐक म्हणे. जैसा कोणी पुरुष निद्रिस्त पहुडला असे चिंतारहित, तो स्वइच्छेज होऊन जागृत कार्य काही आठवी, की समुद्री उठेल हरी तैसी ध्वनी उठे चिदंबरी, मी म्हणोनी निर्धारी हा कठोर जाहली. एक असता ब्रह्मानंद निच्छब्दी उठिला शब्द, ते ध्वनी माया नाम प्रसिद्ध वेदांत शास्त्र गरजतसे, जिचे नाम मूल प्रकृती जी आदिपुरुषाची चिच्छक्ती, तिने शेज निजोनिपती सृष्टिकार्य आरंभिले. जशी समुद्रातल्या लहरी उठतात आणि त्याच्यातून ओम असा आवाज निघतो किंवा ब्रह्मनाद निघतो म्हणे, त्याप्रमाणे ती कोण तर माया, तिलाच माया म्हणता म्हणे. तिचं नाव काय आहे मूल प्रकृती, आणि जी आदिपुरुषाची जे चेतनत्व आहे तीच माया म्हणे. तर तिने काय केलं म्हणे आपल्या पतीला याच्यात झोपवून दिलं, अंथरुणात झोपवून दिलं आणि सृष्टीचं कार्य आरंभ केलं. एवढे ब्रह्मांड केले निर्माण परिपतीस कळो नेदी वर्तमान, ते परम कवटाळीन नसतीच दैवते उभे केली. तर तिने काय केलं, तिने स्वतःच ते सगळं ब्रह्मांड निर्माण केलं. जसं एखादी कुटील स्त्री हे करते त्याप्रमाणे, वाईट वागते त्याप्रमाणे. विधी विष्णू उमाकांत ही तिन्ही बाळे जिचे आज्ञेत, नेत्र उघडवणे निश्चित पाहोने नेदी स्वरूपाकडे, ब्रह्मसुखाचे समुद्रात बुडाले हे जीव समस्त, परी ते तिची गोडी किंचित चाखो नेदी कोणाते, चैतन्य इनेचे झाकिले इने अरूप रूपासी आणले, अनंत ब्रह्मांडीचे पुतळे एकाचे सूत्रे नाचवी. सर्व तिने तिच्या हातात घेतलेले सगळ्यांना तिच्या तालावर नाचवते म्हणे अशी ही माया. इने निर्गुणास गुण लाविले जाण, अनामासी ठेविले नामकरण, निराकारासी आकारोनी जीवित्वासी आणले. निर्गुणाला तिने गुण लावलं आणि ज्याला नाव नाही त्याला नाव, अनामाला नाव ठेवले म्हणे. हे परम पतिव्रता साचार पतीस न कळता जाहली गरोदर, ब्रह्मांड रचिले समग्र नाना विकारे करोनिया, नाना योनी विकार भाव इने फासा पाडिले अवघे जीव, गादीस कैसे दाविले लागव मिथ्या कर्तृत्व नसतेची. तर हिच्या मायेने सगळं फशी पडतात म्हणे. जसं गादीला हे करायला लागलं त्याप्रमाणे. कोणी मुरडे स्वरूपाकडे त्यासी नसतेच घाली साकडे, अथवा स्वर्ग सुख रोकडे पुढे दावूनी भुलवी की निजात्म सुख गोडी निस्सीम, ती जीवासी केली कडू परम, विषरूप मोहभ्रम तेथे गोडी आणली. तर निजात्माची जी आत्मानंदाची गोडी आहे म्हणे ती सुद्धा तिने हे केलेली आहे म्हणे, जवळ आणलेली आहे म्हणे. असो ऐसी ते आदिशक्ती तिने इच्छा धरली चित्ती, तिसीच गुणक्षोभिनी म्हणती त्रिगुण निश्चित केले इने, सत्वरज तम जान तेची विधी विष्णू ईशान, त्रिशक्तिरूपे धरून तीही ठाई आपण झाले. सत्वरज तम जे काही गुण आहेत आणि ते ब्रह्मा विष्णू महेश असे हे तीन शक्तीचे तिघांचे रूप धरून त्यांच्या ठाई ती राहिलेली आहे म्हणे.
ज्ञानशक्तीच्या आधारे करून ज्ञानपंचक केले निर्माण, ते अंतःकरण चतुष्टपूर्ण तत्वविद म्हणती ते. क्रियाशक्तीच्या आधारे रजोगुण प्रसवला तो पंचके तीन, एक ज्ञानेंद्रिय पंचक पूर्ण, कर्मेंद्रिय पंचक दुसरे. तर कर्ण नेत्र जे आपले पंचेंद्रिय आहेत ते सर्व, तर ते कर्मेंद्रिय कोणते आहेत? हात पाय हे कर्मेंद्रिय आहेत. आणि कर्णनेत्र जे आहेत ते आपण ऐकतो, श्वास घेतो, डोळ्यांनी बघतो, हे सगळं तिच्यामुळेच आहे म्हणे. तिसरे जाणावे वायू पंचक, ऐसी 25 तत्वे निशेष, मग केला परस्परानुप्रवेश. मग प्राण अपान हे जे काय आहे ते सर्व, आणि ते सगळं आपल्यामध्ये जे येतं तमोगुण, शब्द स्पर्श रूप गंध जे काय आहे ते सगळे माया आहे असं म्हणते. हे ऐसी 25 तत्वे निशेष, मग केला परस्परानुप्रवेश, कर्दम करुण विशेष, ब्रह्मांड हे रचिले. मग आपल्या शरीरामध्ये हे सगळं येतं आणि ते सर्व मग याच्यामध्ये ब्रह्मांडामध्ये अशा प्रकारे तिने हे ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे म्हणे. ब्रह्मांड ही पेठ पूर्ण, नाना रीती रची कमलासन, बहुखानींची केनी आणून 84 लक्ष जीव केले. आणि मग ब्रह्मदेवाने हे सर्व हे करून हे 84 लक्ष जे जीव आहेत ते त्यांनी उत्पन्न केलेले आहेत म्हणे. ऐसा ब्रह्मा पेठा भरित, विष्णू तयांचा प्रतिपाळ करीत, 10 अवतारांच्या गिरट्या घेत, संकट तारित भक्तांचे. आणि ब्रह्मदेव त्यांना जन्माला घालतो, विष्णू त्यांचा प्रतिपाळ करतो. कसा? ह्या 10 अवतारांमध्ये त्यांनी जे 10 अवतार घेतलेले आहे त्याचे गिरट्या घेत, म्हणजे एकामागे एक अवतार घेतो आणि भक्तांचे संकटात रक्षण करतो म्हणे. सृष्टीचा दोष होता पार, परम क्रोधितो अपर्णावर, तत्काळ करी संहार, टाकी सर्व मोडून या. आणि जर या जीवांमध्ये जर दोष दिसला, काही वाईट घडायला लागलं, तर मग शंकराला क्रोध येतो. अपर्णावर म्हणजे शंकर, त्याला राग येतो आणि तो तिसरा डोळा उघडतो आणि सर्व जाळून टाकतो म्हणे. विराट जे रचिले ढिसाळ, हे दिवशा शिवाचे देह स्थूळ, पायाचे तळवे ते पाताळ, प्रपदे रसातळ जाणीजे. आणि विराट जे आगडबंब असं जे हे आहे म्हणे विश्व, तर ते शंकराचा हा देह आहे म्हणे, विशाळ असा शंकराचा देह आहे. तर पायाचे तळवे ते कसे? रसातळ आहेत, पाताळ ते तळवे आहेत म्हणे शंकराचे. याचा सांगतो निर्णय, ज्ञान जेने प्राप्त होय, सकळ संतांचे समुदाय, ऐकून बहु आनंदती, गुल्फद्वय ते महातळ, पोटरिया जानो युगळ, ते तळातळा आणि वितळ, विराटाचे जानपा. तर पाय जे आहेत ते पोटऱ्या मांड्या ते आहेत, ते तळातळ वितळ जे आहे ते ह्याचे म्हणे असे विराट रूप आहे म्हणे त्याचं. कटिप्रदेश ते महितळ जान, नैऋत्य लोक ते गुदस्थान, दक्ष प्रजापती ते शिष्ण, विराटाचे जानपा. कमरेचा भाग आणि त्याच्या खालचे जे अवयव आहे ते विराटे म्हणते शंकराचे, ते विराट रूप आहे म्हणे. जठरामाजी पोकळ, ते हे अवघे नभमंडळ, जठराग्नी तो वडवानळ, महाकल्लोळ धडकतसे. पोटामध्ये जे पोकळ आहे ते सगळं नभमंडळ, म्हणजे हे पोटाचा भाग आहे पोकळ असा. आणि त्याचा जो जठराग्नी म्हणजे वडवानळ अग्नी, ते शंकराचं पोट आहे म्हणे. सप्तसमुद्र उरी सकळ, ज्योतिर्लोक ते वक्षस्थळ, महरलोक ते कंठनाळ, वदन कमळ जनलोक. सर्व सप्तसमुद्र म्हणजे त्याचं वक्षस्थळ आहे, छाती आहे. आणि ज्योतिर्लोक वक्षस्थळ, महरलोक ते कंठ आहे म्हणे, गळा येतो. वरुण लोक ते जिव्हा जाण, मायल यमलोक तो त्या दाढा तीक्ष्ण. यमलोक काय? दाढा आहेत म्हणे, आणि वरुण लोक जिभी आहेत म्हणे. अश्विनो देव ते घ्राण, नाके म्हणे, अश्विन देव नाके. भ्रुकुटी स्थान ते भूरलोक, भुवय आहेत ते भूरलोक म्हणे. तपोलोक ते कपाळ, मस्तक ब्रह्मभुवन निर्मळ. कपाळ आहे ते तपोलोक आहे म्हणे, आणि ब्रह्मभुवन जे आहे ते मस्तके. वासरमणी तो नेत्र तेजाळ, सूर्य तो आहे तो डोळा आहे म्हणे. प्रकाश कल्लोळे ब्रह्मांड भरी, पाती उघडीन त्या नाव दिवस. म्हणजे ते डोळे पापण्या ज्या आहेत त्याला दिवस म्हणतात. झाकिता रात्र म्हणती त्यास, उभयहस्त रूपे अमरेश, कर्तव्य करी सर्वदा. आणि अशा प्रकारे शंकराचं हे कर्तव्य सर्व चालू आहे म्हणे.
चंद्रमा तयाचे मन, मन काय आहे तर चंद्र त्याचं मन आहे. वनस्पती रोमावळी पूर्ण, जे झाडं वनस्पती आहेत ते केस आहेत म्हणे त्यांच्या अंगावरचे. त्वचा ते जान प्रभंजन, कर्दम पूर्ण मांस ते, नाडीचक्र गंगा निश्चिती, पृष्ठी ते तिकडे अधर्मरीती, कनकाचळ तो सुमती, शिरोभाग जाणीजे. मेरू पर्वत आहे तो डोक्याचा भाग आहे म्हणे. असती त्या जाण पाषाण, दगड आहेत ते हाडं आहेत. फेनती लाळ ओळखे पूर्ण, फेस जो आहे तो ती लाळ आहे म्हणे त्याची. दहीवर ते मूत्रपूर्ण, दहीवर म्हणजे हे दव जे पडतात ते मूत्रपूर्ण, मूत्र आहे म्हणे. जळ ते रक्त जाणीजे, आणि पाणी आहे ते रक्त आहे म्हणे त्याचं. पाषाण गर्भ मज्जा सत्य, पर्जन्य ते शिवाचे रेत, दुर्भिक्षती क्षुधा अद्भुत, जलशोष अत्यंत तृष्णापूर्ण. पाण्याचा जे कोरडेपणा होतो ती त्यांची तहान आहे म्हणे. आळस तो शीतकाळ, थंडीचे दिवस आले तर तो आळस येतो म्हणे तेव्हा. पर्जन्य काळ ती निद्रा सबळ, पावसाळा म्हणजे झोपे. उष्ण काळ ते मैथुन केवळ, वृष्टी व्हावया तावितसे, झंझाट वायू ते धावणे, वाहुटुळी वा तयाचे वळणे, दश दिशा पसरल्या संपूर्णे, ते पसरणे तयाचे. स्तब्ध वायू ते आकुंचन, उकाडा तो निरोधन, जळवृष्टीची इच्छा कामपूर्ण, सृष्टी संहार क्रोध तो. आणि क्रोध आल्यावर तो सृष्टी संहार जेव्हा होतो तेव्हा तो क्रोध आलेला आहे असं समजायचं. शोक तो महा अनर्थ, मोह सृष्टीपालन यथार्थ, भय तो मृत्यू ओळख सत्य, विराट पुरुषाचे राघवा. पीतवसन ते अंतःकरण, रमाबंधू तयाचे मन. तर पितांबर जो आहे ते तर ते त्यांचं अंतःकरण आहे म्हणे. आणि रमाबंधू कोण? चंद्र, तर ते त्यांचं चंद्र आहे, त्यांचं मन आहे म्हणे. विरींची बुद्धी संपूर्ण, ब्रह्मदेव बुद्धी आहे. चित्त नारायण जाणीजे, चित्त काय? ओम भू भू वा स्वहा, हे काय आहे? चित्त आहे. देवदत्त तो मुख्य प्राण, धनंजय पाताळी आपण, दिशा तयाचे कर्ण, पवन संपूर्ण त्वचा ज्याची, अग्नितयाचे वदन, अग्नि काय? तोंडे. चरण पाताळी वामन, ऐसा विराट पुरुष संपूर्ण, सप्तावरणमय असे. तर हे अशा सप्तवर्णांनी हे झालेला तो विराट पुरुष म्हणे. भूगोल दशगुणे प्रबळ, बाह्य ओळखे पृथ्वीमंडळ, त्या दशगुणे समुद्रजळ, असंभाव्य प्रसरले. उदकाचे दशगुण, धडाडीत महाअग्न, त्या दशगुणे प्रभंजन, आवरण पै साजिले. समीरा दशगुणे साचार, वाढ असे हे अंबर, नभा दशगुणे अहंकार, वेष्टीला असं सदनपै. अहंकारा दशगुणे निश्चित, व्यापिले असे महत्त्व, त्या दशगुणे अद्भुत, माया आवरण शेवटी. हे सर्व काय? उदकाचे दशगुण म्हणजे पाण्याचे 10 गुण, आणि धडधड लागणे असतो अग्नीचे 10 गुण, आणि त्याच्यावर जे आवरण आहे समीरा दशगुणे म्हणजे वाऱ्याचे 10 गुण. असं हे जे वाढतं जे नभ आहे, आकाश आहे, त्याचे 10 गुण. आणि ह्याच्याने जो संपूर्ण वेष्टन केलेलं आहे ते अहंकाराचे 10 गुण याच्याने, आणि त्या 10 गुणांचे अद्भुत, त्याच्यावर ते शेवटी माया आवरण. आणि मायेच्या पलीकडे जे काही उरले ते केवळ ते निर्वाण स्वरूप. ते छोटे आणि मोठे असं व्यक्तीवरनं तिथं काहीच नाही म्हणे. जेवढे लहान आहे तेवढंच मोठंपण आहे म्हणे. ऐसा मायेचा खेळ चाट, आताईच्या आईचा ऐकईचा शेवट, पंचप्रलय स्पष्ट, वेदांत शास्त्री निवडिले. तर तिचा आता शेवट ऐक म्हणे. पिंडी नित्य प्रलय संपूर्ण, निद्रा म्हणती त्या लागून, तत्वांसमवेत स्थूळ लिंग देह जान, बुडवणी जाय निद्रा नवी. तर तिचं झोप हा रोजचा प्रलय म्हणे. कोणाचा? मायेचा. हा नित्य प्रलय जाण, आता महाप्रलय ते मरण, जाय स्थूळ देह संवारुण, सर्वजन देखती. आणि तिचा नाश म्हणजे काय? मरण. मृत्यू आला की ते जातात सगळं. आता ब्रह्मांडीचा प्रलय निश्चित, 4ही युगे सहस्र वेळा जात, तोवरी ब्रह्मा होय निद्रिस्त, मग राहतो सृष्टीक्रम, अवघी सृष्टी जाय संवारुणी, सर्व जळमय होय ते क्षणी, 32 लक्ष गाव चढे पाणी, जाय बुडोनी ब्रह्मांड. आता ब्रह्मांडाचा प्रलय काय ते? हे 4 युग जे आहे ते सहस्र वेळा जातात आणि येतात म्हणे. तर तोपर्यंत ब्रह्मदेव झोपलेला असतो. तर तेव्हा काय होतं? सगळी सृष्टी
मरून जाते म्हणे. आणि जेव्हा सगळीकडे जलमय होतं तेव्हा 32 लक्ष गाव जेवढं पाणी येईल तितकं पाणी येतं आणि सगळी पृथ्वी सगळं ब्रह्मांड बुडून जातं म्हणे. सप्तचिरंजीव बुडवणी जातं. सप्तचिरंजीव कोण? अश्वत्थामा, बळी, व्यास, मारुती, विभीषण, कृप आणि परशुराम हे सगळे बुडून जातात म्हणे त्यावेळेला. सत्यलोकी पाणी आदळतं तेव्हा वटपत्रशाही भगवंत ब्रह्मा निद्रिस्त नाभिकमळी तेव्हा सगळं काही बुडून जाईल आणि वडाच्या पानावर त्याच्यावर छोटं स्वरूप घेऊन भगवंत अवतार घेतील आणि त्यांच्या बिंबीतून कोण? ब्रह्मदेवांचा उदय होईल म्हणे. ब्रह्मदेव उत्पन्न होता त्यांच्यातून. मग कमलोद्भव होय जागृत जळ आठवणी समस्त यथापूर्व कल्पयेत वेद निश्चित बोलत असे. आणि नंतर मग परत सृष्टी निर्माण होते. असं अनेक वर्षांनी घडतं. मग कमलोद्भय होय जागृत जळ आठवणी समस्त यथापूर्व कल्पयेत वेद निश्चित बोलत असे. पूर्विल्या सारिखे होय सकळ परत मागच्यासारखं होऊन जातं. मागुती अवतार धरी घननीळ परत अवतार घेतात. अवतार चरित्र सकळ पूर्विल्या ऐसे दावित हा नित्य प्रलय संपूर्ण आता महाप्रलय ऐक दारुण आधी शतसंवत्सर घन नवर्षेची कदार्थी. आता महाप्रलय होतो तेव्हा काय होतं? येणे सृष्टीचा संहार सवेचे उगवती द्वादश मित्र वडवानळ तो महातीव्र भूमंडळ जाळीत पै. तर महाप्रलय जेव्हा होतो तेव्हा काय होतं? म्हणजे 12 सूर्य उगवतात आणि इतका ऊन होतो की सगळं जीवसृष्टी जळून जाते. तापताची उर्वी मंडळ भोगींद्रमुखीचे निघती ज्वाळ तेने सप्तपाताळ सकळ भस्म होती एकदाची. तर पृथ्वीमंडळावर जेवढं सूर्याने जाळलेलं असतं तितकंच खाली शेषाच्या सहस्रजीवांमधून ज्वाळा निघतात आणि ते सप्तपाताळ जे आहेत ते सुद्धा भस्म होऊन जातात. मग शतसंवत्सरापर्यंत शुंडाधारी मेघवर्षत जैशी जळगार जळी विरत जगती समस्त वितळे तेवी. नंतर मग म्हणजे 100,000 वर्षांपर्यंत शुंडाधारी म्हणजे हातीच्या सोंडे एवढ्या धारा आकाशातून वर्षाव करतात आणि जसं एखादा बर्फाचा गोळा वितळावा त्याप्रमाणे जग सगळं विरघळून जातं म्हणे त्याच्यामध्ये. उपरी महातेज अग्न जळशोषी न लागता क्षण तया तेजासी प्रभंजन टाकील ग्रासून क्षण मात्रे. आणि नंतर इतकं ऊन येतं की ते सगळं पाणी शोषलं जातं. मग तो अद्भुत अनिळ क्षणे गिळील निराळ त्या गगनाशी समोळ तमोगुण ग्रासील पै. आणि मग वारा येतो आणि सर्व हे होऊन जातं म्हणजे गगनामध्ये हे होतं हवा येते म्हणे सगळी. तमासी ग्रासील रजोगुण रजसती. मग नंतर काय होतं? जो तो तमोगुण आलेला असतो तो सगळा वारा गिळून घेतो आणि नंतर मग तमोगुण येतो तो रजोगुणाला हे करतो आणि रजोगुण तर सत्वामध्ये लीन होऊन जातं. सत्वगुण येतो मग ग्रासील तमासी ग्रासील रजोगुण रजसत्वी होईल लीन सत्वासमह तत्व मिळवणं समरसेल मायेत. आणि मग तो सत्वगुण जो आहे तो मायेमध्ये मिसळून जाईल. माया होय स्वरूपी लीन स्वरूपी समाधान जे ब्रह्मानंद परिपूर्ण बोलत मौन वेदशास्त्रा. मग माया ही याच्यामध्ये वेदशास्त्रांमध्ये लीन होऊन जाते. निर्गुण निर्विकार निरुपम पूर्ण शांती योगक्षम अस्ता पूर्ण झाले निस्सीम केला क्रम विस्मये ते तू स्वरूप निर्माण राघवा नटलासी परिपूर्ण सच्चिदानंद सत्यजान हेही बोलणे नसाय. आणि जे ते ब्रह्म जे रूप आहे ते तूच आहे म्हणे असं रामाला सांगता येते. तर तेच घेऊन तू सर्व आलेलं तूच सच्चिदानंद तू सत्य सर्व तूच आहे म्हणे. आठवणी सर्व अलंकार एक रस झाला निर्विकार आटले पिंड ब्रह्मांड समग्र तोची तू साचार श्रीराम. जसं सोनं एक आटवलं आणि ते सगळं एकत्र होतं त्याप्रमाणे हे जे काही पिंड आणि ब्रह्मांड आहे ते सर्व तूच आहे म्हणे. कैसे वैकुंठ कैसे कैलास लोपला अवघा माया विलास शेषशाही जगन्निवास हाही भास मावळला. कैलास आणि वैकुंठ कशाचं वेगवेगळं सगळं एकच आहे म्हणे. वटपत्रशाही सर्वेश्वर हे नित्यकल्पीची गोष्ट साचार ब्रह्मा विष्णू महेश्वर स्वस्वरूपी मिळाले. वटाच्या पानावर निद्रा केलेली आहे तो पण तूच आहे म्हणे आणि ब्रह्मा विष्णू महेश हे काय सगळे एकच आहेत. उरले निर्विकार स्वरूप ते तू राघवा निर्विकल्प अभेद छेद अरूप आत्मा राम परिपूर्ण.
तो विकल्प नसलेला असा तू, अभेद्य अरूप असा तो तूच आहे म्हणे. स्वरूप निर्धार होता पूर्ण, श्रीरामे झाकिले नयन. गुरु शिष्य देव भक्त एक रूप झाले. आणि मग स्वरूप निर्धार होता पूर्ण, मी कोण याचा निश्चय झाला. आणि त्यानंतर श्रीरामे झाकिले नयन, ब्रह्मानंद सागरी लीन. लघुनंदन झाला. आणि मग रामांनी डोळे झाकून घेतले. वसिष्ठ ही आनंदे डुल्लत, खुंटला बोल राहिली मात. गुरु शिष्य देव भक्त एक रूप झाले. आणि मग दोघांचंही बोलणं थांबलं आणि दोघांनी डोळे मिटले आणि दोघं ब्रह्मानंदामध्ये लीन होऊन गेले. वसिष्ठ आणि श्रीराम. विराल्या रघुनाथाच्या शक्ती, स्वस्वरूपी पावला विश्रांती. वसिष्ठ ही आत्मस्थिती, श्री रघुनाथी बिंबला. 18 दिवसपर्यंत श्रीराम झाला समाधिस्थ. विसरला अवतारकार हेत, राम समरसला आत्मरूपी. राम आणि वसिष्ठ दोघंही ध्यानाला बसले आणि आत्मानंदामध्ये लीन होऊन गेले. तर किती दिवस? 18 दिवस राहिले ते. शरीर झाले अचेतन, हृदय आकर्षिले प्राण. गजबजिले दशरथाचे मन, म्हणे अनर्थ पूर्ण जाहला. गजबजला विश्वानाथ, गजबजिला विश्वामित्र. म्हणे काय संपला अवतार, बंदी पडले सुरवर. सोडविल कोण तया ते, आता कैसे यागरक्षण. तत्काळ दशरथी देईल प्राण, आजी झाले 18 दिन. रघुनंदन सावध नव्हे. दशरथाने पाहिलं, अरे हे काय झालं म्हणे, हे तर ध्यानाला बसले. तोही घाबरला मनामध्ये. आणि विश्वामित्र काय म्हणायला लागले, अरे हे तर ध्यानात लागून गेले, आता यांनी का अवतार संपवला काय माहिती म्हणे. आता हे देव जे रावणाच्या बंदीखान्यात पडलेले आहे, किंवा यांना कोण सोडवल म्हणे. आणि हे याग यज्ञ जे चाललेले आहे तर त्यांचं रक्षण कोण करेल म्हणे, असं त्यांना विचार पडला. ऐकता निर्वाण ज्ञान थोर, राम जाहला निर्विकार. मग वसिष्ठाशी विश्वामित्र घाली नमस्कार ते धवा. वसिष्ठांना विश्वामित्रांनी नमस्कार केला. म्हणे महाराजा ब्रह्मसूता, सावध करी रघुनाथा. पुढे अवतार कार्य तत्वता, बहु असे ते जाणसी तू. पुढे भरपूर अवताराचं काम करायचं म्हणे याला, तर तू आता यांना सावध कर म्हणे, असं वसिष्ठांना सांगायला लागले विश्वामित्र. मग वसिष्ठ म्हणे श्रीरामा, सावध होई मेघश्यामा. चिदानंदा पूर्ण ब्रह्मा, याग रक्षणा आता जायचे. तर यज्ञाचं रक्षण करायला जायचे म्हणे, तर सावध हो. जाणून या स्वरूपाते, सुखे धर्मरीती वर्ते. पाळून या सज्जनाते, दुष्टक्षयाते पाववी. तर तू आता धर्माचं काय आहे ते बघ म्हणे, आणि सज्जन जे चांगले लोक आहेत त्यांचं रक्षण कर, आणि दुष्ट आहेत त्यांना शासन कर म्हणे. जैसी केश नखे अंगी वाढती, आपुली आपू आपणाते रुतती. ती छेदता सुखनिशिती, तैसे दुष्टमती वधावे. जसे आपले नख आणि केस वाढतात ते आपल्यालाच टोचत असतात म्हणे, त्याप्रमाणे जे दुष्ट आणि लोक आहेत त्यांचा तू छेदन करून टाक म्हणे. समाधी आणि उत्थान दोन्ही अंतरी ठेवून, तुर्याहून मनी ओलांडून. आनंद घन वर्तावे. आता तुझ्या समाधीतून आणि त्याच्यातून तो जागृत अवस्थेत ये म्हणे. तटस्थता टाकून वेगे, रामा उघडी समाधी भोगी. श्रीरामा तू राजयोगी, सर्व संगी निसंग. तर तूच योगी आहे म्हणे, तर आता तूच समाधी टाकून हे कर म्हणे. जो आपुले ठाई भ्रमे वर्तत, तया जगही भ्रममय भासत. भ्रमरूप ब्रह्मांड दिसत, भ्रमेची मृत्यू जवळ ये. ईश्वराचे स्वरूप निर्वाण, भ्रमे ना कळे जाला दीन. आपण आहे कोणाचा कोण, भ्रमे पूर्ण नोळखे. भ्रमे करुणी जन्ममरण, भ्रमे करुणी अधपतन. तो भ्रम गेलिया संपूर्ण, आपण आवीन दुजे नसे. आपण ब्रह्मस्वरूप होता पूर्ण, ब्रह्मरूप दिसे त्रिभुवन. शत्रुमित्र थोर लहान, ब्रह्मरूप सर्व दिसे. तर आता तटस्थ समाधी टाकून तू जागा हो म्हणे. घागरी मडकी रांजण, आतबिंबला चंडकिरण. परी सूर्यासी श्री पुरुष नपुसकपण, कल्पांतीही घडेना. सोने साचल टिके अलंकार, तरंग मिथ्या एक सांग. घट मिथ्या तंतु निर्धार, तैसे चराचर ब्रह्मरूप. ते ब्रह्मरूप कसं आहे म्हणे, जसं पाण्यावर तरंग असतं त्याप्रमाणे म्हणे. सोनं खरं असतं पण अलंकार खोटे असतात, म्हणजे अलंकार त्याचे घडले का ते त्याचं एक रूप होऊन जातं म्हणे. नाना घट एक अंबर, नाना मणी एक सूत्र. नाना मातृका एक ओंकार, ब्रह्म सर्वत्र तैसेची. तर जसे एक दोरा आहे आणि त्याच्यात मणी पुष्कळ असतात, तसं हे ब्रह्मांड एकच आहे म्हणे.
म्हणून तो सुटता हृदयग्रंथी, सर्व संशया होय निवृत्ती, कर्मीच होय ब्रह्मप्राप्ती, त्रिजगती ब्रह्मरूप. जर आपण काही काम केलं तर त्याच्यानेच आपल्याला सर्व प्राप्त होतं म्हणे. उभय पक्षांचे बळे करून विहंगम संचरती गगनी, तैसे ब्रह्मकर्म ऐक्य करोनी, स्वानंदवनी विचरावे, जेथे निमाल्या सकळ आधी, श्रीरामा पूर्णतेची समाधी, तटस्थता हे उपाधी, ऐकदेशी जाणपा. आता तू ध्यानातून सावध हो म्हणे. अंतरी जाणून निर्वाण ज्ञान, बाहेर दाविजे भिन्नाभिन्न, अंतरी बोध परिपूर्ण, बाहेर जडपण दाविजे, अंतरी करुणी पूर्ण त्याग, बाहेर दाविजे लौकिक भाग, अंतरी होऊन निस्संग, विषयी विराग धरावा. मग जे काय आहे ते आपलं आतमध्येच ठेवायचं म्हणे. बाहेर सरळ असं साधं वागायचं म्हणे. बाहेर लटिकेचं कृपणपण, परिअंतरी समसमान, रामा तोची साधक पूर्ण, लोकसंग विवर्जित. विरक्ती वैराग्य हे आपल्या मनातच ठेवायचं म्हणे. आणि लोकांपासून अलिप्त राहायचं. स्वतःचं मूळ रूप आहे ते आपल्यातच ठेवायचं म्हणे. जैसा बीजा मधुनी वट थोर, थोर निघे अद्भुत पर्वताकार, तैसे आत्मरूपी सचराचर, जाहले जाणो निवर्तावे. आपल्याला आपल्यामध्ये जे काय आहे ते आपल्यातच ठेवायचं म्हणे. जसं बीमध्ये मोठा वडाचं झाड असतं पण ते बाहेर दिसतं का, जेव्हा ते उगवतं तेव्हाच दिसतं. त्याप्रमाणे जे काही आत्मज्ञान आहे ते आपल्यातच ठेवायचं म्हणे. तैसे जगता आणि तंतु आणि पटपूर्ण, दोघांशी नव्हे वेगळेपण, घटमृत्तिकेशी टाकून, वेगळा नोहे सर्वथा. जसं कापूस आहे आणि वस्त्र आहे तर ते वेगवेगळं आहे का, तर नाही. किंवा माती आणि त्याचा घडा बनवलेला आहे तो वेगळा आहे का, तर तसं नाही. तसं त्याप्रमाणे तैसे जगता आणि जगदीश्वर, भिन्न नोहे साचार, हे ज्ञान जाणून निर्विकार, वर्ते सदा तू राघवा. तर जग आणि भगवंत सर्व एकच आहे म्हणे, असं म्हणून तू वागत राहा म्हणे. अविद्या ही विवशी वाढ, निजात्मधनासी येई आड, तिचे गुरुकृपे छेदोनी बंड, वर्ते अखंड राघवा. तर स्वतःचं मूळ रूप काय आहे ते जाणून घे म्हणे तू. प्रपंच समुद्र नसताची दिसे. प्रपंच समुद्र म्हणतात, संसार सागर आहे तर तो समुद्र आहे का, तो दिसतो का आपल्याला. प्रपंच फक्त प्रपंच हा समुद्र म्हणतात फक्त. गुरुकृपेचे नावे तबैसे, निवृत्ती तटी समरसे, आत्मप्रकाशे करुणिया. तर हा संसार समुद्र आहे तो दिसत नाही आणि तो गुरुकृपेच्या नावेत बसतो. गुरूंची नाव आहे का, तर नाही. तसं त्याप्रमाणे अभ्यासावी न विद्या सकळ, तत्काळ होती राघवा विकळा, तैसे न हे ज्ञान कळा, तार्य बळा निजस्पर्शे, लोही झगटता परिसपूर्ण, मग ते जन्मवरी झाले स्वर्ण, तैसे होता आत्मज्ञान, जन्म मरण त्यासी कैसे. जसं लोखंडाला परीस लागलं आणि त्याचं सोनं झालं तर ते सोनं झाल्यावर परत लोखंड होतं का, तर नाही. ते लोखंडाचं सोनंच राहून जातं. त्याप्रमाणे आत्मज्ञान जर झालं मग त्याला जन्म मृत्यूचं भय कशाला पाहिजे म्हणे. म्हणून साधक जे सज्ञान, तीही प्रतिपाळावे गुरुवचन, सकळ अकार्या टाकून, सन्मार्गेच वर्तावे. म्हणून अधर्मरूप अनिष्ट कार्य आहे ते टाकून द्यावं आणि गुरूंचं ज्यांना ज्ञान झालेलं आहे त्यांनी सन्मार्गानेच वागावं म्हणे. रामा तू गुरु म्हणशील कोण, जो तत्ववेत्ता अनुभवी पूर्ण, शिष्य व्हावा ज्ञान निपुण, ऐसी मती जयासी. साधकी करावे हेची तत्परित, बोध वज्र घेऊनी निश्चित, जन्म मरण दुःख पर्वत, चूर्ण करून टाकावे. तर मग गुरु कसा पाहिजे, अनुभवी, आणि शिष्य ज्ञानात निपुण पाहिजे म्हणे. आणि मग त्यांनी आपल्याला जे बोधाचं वज्र मिळतं त्याच्याने मरणाचं जे पर्वत आहेत ते चूर्ण करून टाकावे म्हणे. मोक्ष तरुचे बीज हे सत्य, अद्वैत ज्ञान क्रिया सहित, सदा चाली जे धर्मपंथ, सर्व कुमते टाकोनिया, ज्याचे शुद्ध मन तोची शुचिष्मंत, सद्विवेक वसे तोची पंडित, जो गुरुभक्तीसी नवेरत, तरी विषय यथार्थ तोची प्याला. ज्याचं मन शुद्ध आहे तो हे म्हणे शुद्ध आचरण आहे ज्याचं, किंवा सद्विवेक आहे ज्याच्यामध्ये विवेक आहे तो पंडित आहे म्हणे खरा. आणि ज्याच्यामध्ये गुरुभक्ती नाही आहे तर तो विष प्यायलेला असं समजायचं म्हणे. काय असा ग्रंथ शतसहस्र, मुख्य तो धर्म परोपकार, अधर्म नाम त्या साचार, परपीडा करणे जे. कशाला 1000 ग्रंथ हे पाहिजे म्हणे. एक वाचले म्हणे तुम्ही पुष्कळ तर तरीसुद्धा काही उपयोग नाही. की जो अधर्म करतो किंवा दुसऱ्याला पीडा करतो तर त्याच्यामध्ये विवेक नाही आहे म्हणे. त्याच्या हातून जे पाप घडतं त्याला
अधर्म म्हणतात आणि जो दुसऱ्यावर उपकार करतो त्याला परोपकार म्हणतात. या कारणे वत्सार गुणाता तू समाधिग्रासोनी आता धनुष्य घेऊन या तत्वता मखरक्षणा जाईजे. तर आता श्रीरामा म्हणे तू धनुष्य घेऊन यज्ञाचं रक्षण करायला जा. ऐकता सद्गुरूंचे वचन श्रीराम तो सुहास्यवदन उघडी अमय राजीवनयन जे का कर्ण विकासले. मग रामाने जे डोळे बंद केलेले होते ते उघडले आणि गुरूंचं बोलणं ऐकलं. करुणी सद्गुरुसी नमस्कार करी प्रदक्षिणा त्रिवार सद्गत झाले अंतर अष्टभावे करुणिया. त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि त्यांनी गुरूंना नमस्कार केलेला आहे आणि प्रदक्षिणा घातलेली आहे. 3 वेळा प्रदक्षिणा घातलेली आहे. मग म्हणे ब्रह्मपुत्र बारे दावी आता लीला चरित्र ते गुरु आज्ञा राजीवनेत्र मस्तकी वंदोनी निघाला. दिव्यरथी बैसला रघुनाथ सवे कौशिका आणि सुमित्रा सुत लक्षोनी सिद्धाश्रमाचा पंथ सुमुहूर्तेसी चालेला. आणि मग ते गुरूंची आज्ञा घेऊन निघाले. तर कोण कोण? विश्वामित्र आणि लक्ष्मण या दोघांना घेऊन राम निघालेले आहेत. ते आता दशरथ आणि ब्रह्मसूत भागीरथीपर्यंत बोळवीत आता उत्तम शकुन बहुत श्रीरामाशी जाहले. आणि मग वसिष्ठांनी आणि दशरथांनी त्यांना निरोप दिलेला आहे. त्या शकुनांचा आणि मग जायला लागले तेव्हा त्यांना शुभ शकुन व्हायला लागले. त्या शकुनांचा करुणी अर्थ रायासी सांगे वीरेंची सुत विजय श्रीयसी रघुनाथ अयोध्येसी येईल. आणि मग राजाला वसिष्ठ सांगायला लागले की राम आहे तो विजयी होऊनच परत येईल म्हणे अयोध्येला. बोळवणी तेव्हा रघुनाथ माघारे आले वसिष्ठ पुढे कथा गोड बहुत अमृताहुनी विशेष. आता पुढची कथा काय आहे ती अमृतापेक्षा गोड आहे म्हणे. राम विजय वैरागर देख 6ष्टाध्याय हिरा लोलिक हृदय पदकी जडवतो सुरेख संत श्रोते अनुभवती. असा हा 6वा अध्याय म्हणजे हिरा आहे म्हणे आणि तो श्रोत्यांच्या हृदयात जडलेला आहे म्हणे. ब्रह्मानंद रामचंद्रा श्रीधर वरदा गुणसमुद्रा हा 6ष्टाध्याय रघुवीरा सदा हृदयी वसोस माझ्या. तर हा 6वा अध्याय सदा माझ्या हृदयामध्ये राहू म्हणे. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटककार आधार सदा परिसोत पंडित चतुर 6ष्टोध्याय गोड हा श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम.